पवईतील 17 मुलांना ओलीस धरणाऱ्या रोहित आर्याचे पुणे कनेक्शन. पवईतील आर्य स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस धरून ठेवणाऱ्या आणि नंतर पोलीस चकमकीत ठार झालेल्या रोहित आर्य प्रकरणातील धक्कादायक तपशील समोर आला आहे. त्याचं थेट पुण्याशी नातं असल्याचं उघड झालंय. रोहित आर्य मूळचा पुण्याचा होता आणि काही वर्षांपूर्वी तो मुंबईत स्थायिक झाला. तिथं त्यानं चित्रपट आणि मालिकांसाठी कास्टिंगचे काम सुरू केले. स्वतःला फिल्म मेकर म्हणून ऑडिशन घेणे, ॲक्टिंग क्लासेस चालवणे अशी कामे तो करत होता. त्यानंतर त्याने शिक्षण विभागाशी संबंधित स्वच्छता मॉनिटर हा प्रकल्प सुरू केला होता, जो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या सरकारी मोहिमेचा एक भाग होता. या प्रकल्पासाठी रोहितने मोठ्या प्रमाणात काम केले, मात्र सुमारे 2 कोटी रुपयांची थकबाकी शिक्षण विभागाकडे असल्याचा त्याचा दावा होता. या थकबाकीसाठी त्याने तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन आणि उपोषणही केले होते. अखेर मानसिक आणि आर्थिक दबावाखाली असताना त्याने पवईतील 17 मुलांना ओलीस धरून ठेवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमागील नेमके कारण आणि थकबाकी विवादाचा त्याच्यावर किती परिणाम झाला याचा तपास आता सुरू आहे.